नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटार कटलेट पराठा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मटार टाकलेले आहेत, आलं लसूण मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि पाणी टाकलं आहे थोडं। आता हे मिक्सरला लावून घेते, असं बारीक करून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट करायची आहे। आता इथे मी मिक्सरचं लहान भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पोहे टाकत आहे आणि तेही मिक्सरला छान बारीक लावून घेत आहे। असं पीठ करून घेतलेलं आहे त्याचं। आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये मटारची पेस्ट टाकून घेतली आहे। त्याचमध्ये मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चाट मसाला, गरम मसाला, तिखट मसाला आणि हळद टाकून घेतलेला आहे। ते छान मिक्स करायचं। तर या स्टेजला आपण जे पोहेही बारीक करून घेतले होते ते टाकून घ्यायचे। सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं आणि हे करताना गॅस मी मीडियम फ्लेमवरच ठेवला होता। आता याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून थोडंसं गार होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये दही, कोथिंबीर आणि किसलेला बटाटा जो उकळवून घेतला होता ते टाकून सर्व पीठ मळतो तसं मळून घ्यायचं। छान मळून घेतल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं। जसं आपण चपातीचं पीठ करतो ना तसंच अगदी करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। 5 ते 10 मिनटं मी ठेवलं होतं। आता मी इथे लाटायला घेते। बरं, लाटताना असे वाकडे तिकडे आकार येतात, त्यामुळे तुम्ही असा पर्याय करू शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्टही लाटू शकता। एक हे असं लाटून घेतलं, बाकीचे मी डायरेक्टच लाटले आहेत, कारण का एवढे पण वाकडे तिकडे येत नाहीत, खाण्या इतके चांगले येतात। फक्त पाहुणे आले तर त्यांना देताना असं तुम्ही पर्याय करू शकता। हे पराठे चवीला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। तुम्ही नक्की करून बघा। हे पराठे तुम्ही दही किंवा चटणी किंवा सॉस बरोबरही खाऊ शकता, खूप छान लागतात। तुम्ही नक्की करून बघा। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज। बाय बाय।